मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड रिव्ह्यू ना एक जस्ट नॉर्मल आहे बरं का, पण तरी सुद्धा एक मजेशीर आणि गमतीशीर पद्धतीने मी तुम्हाला हा रिव्ह्यू देणार आहे. नक्की ऐका, पूर्ण ऐका, डिटेलमध्ये रिव्ह्यू आहे. पूर्ण एपिसोड रिव्ह्यू ऐका. आता काल आपण बघितलं होतं शनिवारी की जीवाला फोन केलाय पार्थने. नंदिनी बेशुद्ध झाली आणि आईने तिच्या डॉक्टरला बोलवलं. तर जीवाला आलं टेन्शन. आईने जर डॉक्टरला तिच्या बोलवलं तर ती डॉक्टर लगेच ओळखेल नंदिनी प्रेग्नेंट नाही. इकडे मानिनी टेन्शनमध्ये असते, नंदिनी बेशुद्ध झाली म्हणून ती तिला जागं करायचा प्रयत्न करत असते. पार्थ पण टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात आता मानिनीची डॉक्टर येते. पार्थ त्यांना बोलवतो आणि म्हणतो, या लवकर डॉक्टर, बघा ना नंदिनी बेशुद्ध झाल्यात. आता त्या डॉक्टर चेक करायला येतात नंदिनीला आणि त्या नाडी चेक करणार नंदिनीची. तेवढ्यात तिथे जीवा आणि ही आर्या पोहोचते बरं का. आर्या लगेच त्यांना म्हणते, थांबा डॉक्टर, आणि स्वतः मग नंदिनीला चेक करते. आता यांना भीती असते, जर या डॉक्टरने नंदिनीची नाडी चेक केली तर डॉक्टरला कळेल ना की नंदिनी प्रेग्नंट नाहीये, म्हणून हा सगळा खटाटोप. आर्या आता चेक करते बरं का नंदिनीला. जीवा विचारत असतो, काय काय झालं आर्या? तो खूप पॅनिक झालेला असतो. काय झालं नंदिनीला? ती का उठत नाहीये? बेशुद्ध का झाली ती? आर्या म्हणते, अरे काही नाही काही नाही जन्मजय, तिला जरा स्ट्रेसमुळे चक्कर आली आहे, थोडासा आराम करू देत तिला, मग ती जागी होईल, शुद्धीवर येईल ती. पण जीवा काही ऐकत नसतो. तो सारखा नंदिनीला आवाज देत असतो, नंदिनी उठ ग, अगं ये चकाचक बाई उठ ना, काय झालंय तुला? आर्या म्हणत असते, अरे तिला झोपू दे ना. पण जीवा कसला ऐकतोय. जीवा नंदिनीच्या जवळ जातो आणि म्हणतो, मला माहितीये ती कशी उठेल. आणि जीवाने आता ती कविता ऐकवली आहे बरं का नंदिनीला. अगदी त्याचे सगळे इमोशन्स ओतून त्याने ती कविता ऐकवली आहे. ती नाही का आश्रमात असताना जेव्हा या दोघांचं एकमेकांना प्रेम ते व्यक्त करतात बघा, तेव्हा त्याने ती कविता म्हटली होती. ती कविता त्याने ऐकवली आहे बरं का नंदिनीला. तुझं प्रेम वेडं ते मला उशिरा कळलं, मला समजलं नाही ते कळलं, काय ते ती कविता नाही का ती ऐकवली बरं का आता जीवाने नंदिनीला. आता जीवा जेव्हा ही कविता ऐकवत असतो ना, तेव्हा त्या आर्याला खूप जेलसी होत असते बरं का. जीवा आणि नंदिनीची जी ही बॉन्डिंग आहे ना, ती तिला सहन होत नाहीये, कारण तिचं प्रेम जडलंय जीवावर. ही सगळी भानगड आपल्याला माहितीच आहे बरं का मंडळी. आणि आता इथून पुढे ना तुम्हाला मालिकेत आता हे जेलसी प्रकारच दिसणार आहे असं जरा वाटतंय मला पुढच्या प्रोमोवरनं. बघत राहा काय काय दाखवलंय. हा रिव्ह्यू अगदी डिटेलमध्ये, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, अशी कविता त्याने पूर्ण म्हटली आहे. आर्याला तेव्हा खूप कसं तरी होत असतं. खूप वेळ त्यांनी आर्याचे एक्सप्रेशन्स दाखवले. जीवा आता रडायला लागतो नंदिनी शुद्धीवर येत नाही म्हणून. आता शेवटी नंदिनी शुद्धीवर येते बरं का, आणि जीवा खुश होतो. नंदिनी त्याला आवाज देते, जीवा, आणि मग जीवा खूप खुश होतो आणि म्हणतो, आलीस तू शुद्धीवर चकाचक बाई, मला वाटलंच होतं तू शुद्धीवर येशील. तो पटकन तिच्या डोक्यावरनं हात फिरवतो. तीही खुश होते, हाही खुश होतो, आणि आर्या मात्र जेलस होत राहते. मानिनी पण खुश झाली आहे. पण आता मध्येच पार्थ बाहेर आलाय बरं का, आणि त्याला आता आठवतं की त्याच्या आईच्या डॉक्टर मगाशी आल्या होत्या ना, त्यांना तो निरोप देत होता तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की नंदिनीला डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे पाणी कमी पिलं जातं ना, तहान कमी लागते. त्यांनी पाणी प्यायला हवं, त्यात त्या गरोदर आहे, त्यांनी भरपूर पाणी प्यायला पाहिजे, काळजी घ्या हं त्यांची, असं नंदिनीबद्दल ह्या डॉक्टर बोलल्या होत्या. तर आता पार्थ हे सगळं काव्यावर लॉजिक लावतो. साहजिक आहे, काव्या पण प्रेग्नंट आहे ना. त्याला आता ते आठवतं आणि तो विचार करतो, नंदिनी प्रेग्नंट आहे का, तर त्यांनी पाणी प्यायला हवं, म्हणजे काव्याने पण भरपूर पाणी प्यायला हवं. आता हा थोडासा पॉझिटिव्ह आहे पार्थ, आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे तो काव्याची जरा एक्स्ट्रा काळजी घेतोय आणि ते काव्याला आता बर्डन झालंय. बघा आता काव्या आली आहे तेवढ्यात ट्युशनवरनं. तो विचारतो, अरे काव्या आलात तुम्ही? अरे मी हे पाणी भरून दिलं होतं, तुम्ही तशीच बॉटल परत आणलीत? काव्या म्हणते, हो हो अहो देशमुख, मी पाणी प्यायले, आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो होतो सगळ्या, माझी राहिली होती बॉटल म्हणजे क्लासमध्येच मैत्रिणीची बॉटल होती, तिच्या बॉटलमधनं पिले मी पाणी. पार्थ म्हणतो, काय काव्या, मी तुम्हाला स्वतः बॉटल भरून दिली होती, कशाला दुसऱ्याच्या बॉटलमधलं पाणी पिलत? काव्या म्हणते, असं काय करतं देशमुख, पाणी पाणी असतं, कुठूनही पिलं तर काय होतं? पार्थ म्हणतो, पाणी पाणी नसतं, पावसाळा चालू आहे, हे पाणी उकळून थंड करून दिलं होतं मी तुम्हाला, शुद्ध पाणी होतं हे. काव्या, तुम्हाला कळत नाही का पावसाळ्यात कसं पण पाणी येतं? काव्या म्हणते, बरं बरं पिते मी हे पाणी, पार्थ एक घोट पाणी बस, ठीक आहे चालेल. पार्थ म्हणतो, बरं. आता काव्या त्याचं ऐकते बरं का. आता अशी भांडणं नवरा बायकोमध्ये सतत चालूच असतात, हे काही सिरियस मॅटर नाही आहे. पण रम्या या दोघांचं बोलणं ऐकते आणि ठरवते की काव्याच्या बाबतीत खोड्या करायच्या. रम्याला कुठेही दुसरं काम आहे, तसंही तिचं आता सध्या नवरा नाही आहे, त्यामुळे ती आणखीनच रिकामी आहे. काव्या आता तिच्या रूममध्ये जात असते तेव्हा पार्थ तिला पुन्हा म्हणतो, वर कुठे चाललात? काव्या म्हणते, मी गेस्ट रूममध्ये चालली आहे, मला जरा शांतता हवी आहे. पार्थ, तसंही वसू आत्या आता रम्याच्या रूममध्ये गेल्या, त्यामुळे मी गेस्ट रूममध्ये शिफ्ट होणार आहे, आणि डोंट वरी, तुमची लाडावलेली मांजर अख्खी बॉटल पाणी पिणार आहे बरं का. आता काव्या गेल्यावर रम्या आगोपणा करते बरं का, आणि त्या पाण्याची बाटलीला पुन्हा भरून ठेवते रिकामी केल्यावर. पण
असो, आता इकडे जीवासाहेब नंदिनीचे पाय दुखताय म्हणून ते दाबून देत असतात, पण नंदिनी त्याला म्हणत असते, राहू द्या जीवा, माझे पाय नाही दुखत आहेत आता. जीवा आता जरा लाडात आलाय. तो म्हणतो, अगं नंदिनी, माझे पण हात नाही दुखत आहेत आता. तो नंदिनीला प्रेमाने म्हणतो, मला कळतंय ग चकाचक बाई, तुला खूप त्रास होतोय ना गेल्या काही दिवसापासून, पण थोडं कॉम्प्रोमाइज कर. अगं जे काही घडतंय ना त्याचा ताण घेतेस ना तू, म्हणून चक्कर आली ना तुला. नशीब समज तू घरी होतीस तेव्हा, बाहेर कुठे असतीस तर काय केलं असतंस तू नंदिनी? अगं केवढ्याला पडलं असतं ते सगळं आपल्याला. तुला गमावून मला कुठलंही सुख माझ्या उंजळीत नकोय, कळतंय ना तुला? नंदिनी त्याच्याकडे बघून स्माईल करते आता, पण तिला एक वेगळीच चिंता आहे. जीवा तिला म्हणत असतो, सॉरी, तुला नाही त्रास होणार आता यापुढे. मग नंदिनी म्हणते, बघा हं जीवा, हल्ली तुम्ही खूप चुका करताय आणि सगळ्याला सॉरी म्हणताय. त्यावर आता जीवा तिला छान उत्तर देतो. तो म्हणतो, नंदिनी, मी सगळ्याला सॉरी म्हणतोय, सगळ्यांना नाही बरं का. तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, अगं नंदिनी, तुला कळतंय का, आज डॉक्टरांनी तुझी नाडी चेक केली असती तर सगळं संपलं असतं आज. नंदिनी म्हणते, संपलं असतं तर बरं झालं असतं. तशी पण काव्या नव्हती घरात. आता ना मला या खोट्यामुळे जीव घुसमटायला लागलाय जीवा. आता नंदिनी टेन्शनमध्ये असते. इकडे काव्या ती पार्थने दिलेली बॉटल घेते आणि अभ्यासाला बसत असते. तेव्हा ती ठरवते की सगळं पाणी संपवायचं आणि ती संपवते सुद्धा. ती शहाण्या बाळासारखं सगळं ऐकते पार्थचं. आता तिच्या परीक्षेच्या प्रिलिम आहेत आणि या प्रिलिम मागच्या वेळेला होत्या तेव्हा पार्थचा जीव धोक्यात होता ना, तेव्हा तिने पार्थचा जीव वाचवला आणि तिची परीक्षा हुकली होती बघा. तसंच काहीसं आता होणार आहे, म्हणजे झालं होतं ते आता नाही होणार आहे. ते टाळायसाठीच प्रयत्न यांचे चालू आहेत. काव्या आता सगळं पाणी संपवते बरं का, गोट करून. तेवढ्यात मानिनी येते आणि म्हणते, अगं बाई काव्या, अगं केव्हा आलीस ग बेटा? काव्या म्हणते, हे काय, मगाशी झाले मी. तुम्ही काय करताय हे आई? मानिनी म्हणते, अगं बाई, देवळात जाऊन आले होते मी, देवाला साकडं घातलंय. काव्या म्हणते, का, काय झालं? मानिनी म्हणते, अगं माझ्या दोन्ही सुनांची काळजी घे रे देवा, असं मी म्हटले देवाला. डिलिव्हरी, प्रेग्नन्सी सगळं नीट झालं पाहिजे ना. मानिनी आता असं म्हटल्या काव्या म्हणते, आई अचानक काय झालं तुम्हाला आज? मग मानिनी म्हणते, बाई नंदिनीचं जे काही झालं ना आज, मी घाबरले ग. मग काव्याला काहीच माहिती नसतं. काव्या म्हणते, तिला काय झालं आज? मानिनी म्हणते, अगं बाई तुला काही माहिती नाही का? अगं एवढं काही नाही, सांगते बाई मी तुला. आता मानिनीने सगळं सांगितल्यावर काव्या घाबरते आणि म्हणते, अरे देवा, एवढं सगळं झालं आणि मला काहीच सांगितलं नाही देशमुखांनी, मला कसं काय काही कळलं नाही? बरं देशमुख ना कधी काही सांगतच नाही मला. आई कशी आहे ताई आता? थांबा मी जाऊन भेटते. काव्या तरा आता जिना चढून जायला लागते. तेव्हा मानिनी म्हणते, बाई हळू जा, बरी आहे नंदिनी आता. रम्या आता बघते बरं का, काव्या वर गेली आहे. आता ती मानिनी पण तिथून निघून जाते. तेव्हा रम्या काव्याची ती रिकामी बॉटल असते ना ती पुन्हा भरून ठेवते आणि म्हणते, रिकामी झालेली बॉटल आता रम्या पुन्हा भरून ठेवणार. आता तिला असं वाटतं मुद्दाम या दोघांचे भांडणं लावावेत. पण बघा आता काय होतं. काव्या आता नंदिनीची भेट घेते, तिला सगळी ख्याली खुशाली विचारते आणि म्हणते, ताई अगं सिरियस आहे ग हे सगळं, तू काळजी घ्यायला हवी स्वतःची, का नाही काळजी घेत? लक्ष दे ना. ए जीवा, तू लक्ष दे रे नंदिनी ताईकडे. जीवा आता कान धरतो बरं का आणि म्हणतो, बरं बाई देतो लक्ष. मग नंदिनी म्हणते, बरं वेडाबाई, अगं माझं सोड, तुझं सांग, तू बरी आहेस ना? काव्या म्हणते, हो मी ठीक आहे. नंदिनी म्हणते, उद्यापासून तुझ्या प्रिलिम सुरू होणार आहेत ना बेटा, अभ्यास झालाय का तुझा? काव्या म्हणते, हो अभ्यास झालाय ताई, रिव्हिजन सुरू आहे आता. प्रिलिम्स जातील चांगल्या, पण मेन्स, अगं मेन्स मी तेव्हा देऊ शकले असते तर एव्हाना मी डेप्युटी कलेक्टर झाले असते. तिला आता आठवतं की ते पार्थवरचा जो हल्ला होता तो हल्ला तिने स्वतःवर घेतला होता ना, त्यामुळे तिची परीक्षा चुकली होती. जे ही मालिका पहिल्यापासून बघतात त्यांना हा ट्रॅक माहितीच असेल. काव्या ते सगळं आठवते आणि नंदिनीला ते सगळं सांगत असते. तेव्हा जीवा म्हणतो, जाऊ दे काव्या, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे, आता जे काही झालं ते झालं, आता पॉझिटिव्हली घे ग सगळं. तू आता एक्झाम देणार आहेस ना, मग झालं तर. नंदिनी म्हणते, हो नाहीतर काय, आता तर तुझं बाळ तुला प्रिलिम्स देताना, मेन्स देताना आतून बघणार आहे बरं का काव्या, आणि त्याला कळणार आहे की त्याची आई किती स्ट्रॉंग येते. काव्या म्हणते, हो ग नंदिनी ताई, पण तुझ्याही पोटातलं बाळ बघतंय बरं का तू किती स्ट्रॉंग येते. आणि काव्या म्हणते, तुझी कमाल आहे बरं का ताई, खरंच कमाल आहे. तुला 4था महिना लागला तरी तुझं पोट का दिसत नाहीये ग ताई? बघ ना, म्हणजे 4था महिना लागला तेव्हाच माझं पोट अचानक दिसायला लागलं होतं नाही, म्हणजे बघ कमाल आहे म्हणा. तसं बरं आहे म्हणा एका अर्थी. नाही असो, चल ताई आराम कर बरं का तू, आणि काळजी घे स्वतःची, लागलं सवरलं तर सांग मला, लक्ष दे रे जीवा. असं म्हणून काव्या आता जात असते खाली. तेव्हा जीवा म्हणतो, हळू हळू उतर बरं का काव्या पायऱ्या. काव्या म्हणते, हो हो, म्हणजे घरात प्रत्येक जण एकमेकांची काळजी किती घेते ते बघा ना. काव्या गेल्यावर नंदिनीला आले टेन्शन. नंदिनी आता जीवाला म्हणते, जीवा आता 4था महिना लागला म्हणजे मला पोट लावावं लागेल ना पुन्हा एकदा? जीवा म्हणतो, हो लावावं तर लागेल.
आता तो तिच्याकडे एकटक बघायला लागतो. तेव्हा नंदिनी म्हणते, "काय झालं? जीवा असं का बघताय?" जीवा म्हणतो, "काही नाही झालं. तुला आता मॅनेज करताना बघतोय एवढंच." असं तो म्हणतो आणि आता तिला मिठी मारतो आणि चालला जातो. म्हणजे त्याला असं म्हणायचंय, "जे मी करतोय तेच तू करायला लागलीस की आता?" आता बघा या नवरा-बायकोच्या भांडणावरच हा शेवटचा सीन आहे. आजचा एपिसोड तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दिलाय बरं का मंडळी. मी फक्त थोडासा फास्ट सांगितलाय जेणेकरून तुम्हाला बोर होऊ नये. आता काव्याची ती भरलेली बॉटल पार्थ तिच्याकडे आणतो आणि म्हणतो, "हे काय काव्या, तुम्ही पाणी पिलंच नाही. तुम्ही बोलला होतात ना मला पाण्याची बॉटल संपवते. एक पार्थ एक घोट म्हटला होतात ना?" काव्या म्हणते, "मी केलं ना तसं. मी सगळी बॉटल संपवली पार्थ." पार्थ म्हणतो, "मग ही बॉटल भरलेली कशी?" काव्याला नवलच वाटतंय. आता रम्या या दोघांची भांडणं ऐकते आणि मजा घेतेय. रम्यानेच ती बॉटल मगाशी भरून ठेवली होती. पार्थ तिला म्हणतो, "खोटं बोलताय तुम्ही." काव्या म्हणते, "नाही, मी खोटं का बोलू? मी अख्खी बाटली पाणी प्यायले. असं का बोलता पार्थ मला?" आता ना पार्थ तुम्ही अति करताय हां. तुम्ही ना आता ही काळजी करताय ना, मला आता अति झालंय. आता तुम्ही अति करताय हां पार्थ. तुम्ही आता काळजी कमी आणि पहारा जास्ती करताय. काव्या असं बोलल्या पार्थ चिडून म्हणतो, "काय पहारा?" काव्या म्हणते, "हो, खरं तेच सांगते मी. मी अख्खी बॉटल पाणी प्यायले होते. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर ठेवा, नाहीतर नका ठेवू. मी त्याला काही करू शकत नाही." काव्याला आता तो म्हणत असतो, "हे बघा काव्या, आधी पाणी प्या." आता तो तिच्या हातातलं पुस्तक ओढतोय आणि बाटली देतोय तिला. काव्या ते पुस्तक ओढत असते आणि म्हणत असते, "मी पिले पाणी, मला नाही प्यायचं आता." आता हे दोघं जण झटापटी करत असतात तेव्हा रम्याला हसू येत असतं. पार्थ म्हणत असतो, "पाणी प्या आधी काव्या, पाणी प्या." काव्या म्हणते, "मी पिले पाणी, सोडा पुस्तक." पण आता ते झटापटी करता करता ते पुस्तक फाटून जातं बरं का. आणि आता काव्या त्याच्याकडे बघायला लागते केविलवाणी, "माझं पुस्तक फाडलं." गनिमती रडली नाही मोठ्याने मंडळी, कारण तिचा सगळा जीव त्या पुस्तकात आहे. आता त्या पार्थला पण टेन्शन आलं, "अरे देवा, कुठून माझ्याकडून पुस्तक फाटलं." आता बघा प्रेक्षकांना उद्याचा प्रोमो काय दाखवलाय त्यांनी. आजचा हा भाग इथेच संपवलाय त्यांनी. काव्या जीवाला सांगायला जाते की पार्थला असं वाटते मला हे बाळ नकोय. आता ते सगळं पार्थ ऐकतो नेमकं अचानक. आता रम्या सांगत असते वसुआत्याला, "अगं आई, ती काव्या नापास होणार प्रिलिममध्ये. अगं त्या पुस्तकासारखे या दोघांच्या नात्याचे पण 2 तुकडे झालेत." पण वसुआत्याला काही रम्यावर विश्वास बसेना. इकडे ही आर्या येते, सोनोग्राफीचे फोटोज वगैरे घेऊन येते. जीवा खुश होतो आणि म्हणतो, "बघ चकाचक बाई आपलं बाळ." आणि तो आर्याला फक्त थँक्यू म्हणतो असं हातात हात घेऊन आणि नंदिनीला मिठी मारतो. तेव्हा आर्याला आणखीन जेलसी होते बरं का. आणि नंदिनी तिच्याकडे बघत असते, "माझा नवरा तुझा नाही." असं आपलं बाई मला वाटलं बरं का नंदिनीचे एक्सप्रेशन्स बघितल्यानंतर. तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा एपिसोड ना मंडळी तसा हलका फुलका होता बरं का. तुम्हाला डिटेलमध्ये दिलाय, कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असणार यात शंका नाहीये. छान वाटला आजचा एपिसोड सुद्धा, पण जरा हलका फुलका होता. एक नॉर्मल एपिसोड होता. खूप एक्साइटमेंट किंवा काही हॅपनिंग घडलेलं नाहीये. फक्त आर्याची जेलसी वाढत चाललीये एवढंच काय ते मला आजच्या या एपिसोडवरनं दिसलं. आणि पार्थ काव्यामधली भांडणं सुद्धा. मंडळी कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये सांगा. टेक केअर करा. भेटू उद्या पुन्हा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.